हाय, श्री स्वामी समर्थ। तर आज मी बनवत होते बोंबलाचा ठेचा, तर म्हटलं चला रेसिपी शेअर करूया। तर इथे मी थोडेसे बोंबील घेतलेत आणि जो माझा भाकरीचा तवा होता त्याच्यामध्येच मी खरपूस भाजून घेणार आहे, थोडंसं तेल टाकून। आणि त्याचा जो कच्चापणा असतो तो निघाला पाहिजे, एवढेच भाजायचे, जास्त काय भाजायचं नाही आहे आपल्याला त्याला। आणि इकडे मी बनवली होती, माझा टिफिन होती आज, त्याच्यासाठी मी अंडा कढी कशी मस्त दिसते ना, टेम्पटिंग वाटते एकदम छान। आणि इकडे माझे बोंबील भाजल्या जात आहेत आणि टिफिन जायची होती त्यामुळे थोडं घाई करत होती। आणि आपले बोंबील व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आणि मग एका पाण्यामध्ये ते भिजत टाकायचे आहेत, कारण सॉफ्ट होण्यासाठी, कारण आपल्याला ते खलबत्त्यात ठेचायचे पण आहेत। आणि मी ते 1 चमच तेल टाकलेलं आहे आणि मी बेसिक सामान घेतलेलं आहे, जिरं, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि थोडंसं लसणाच्या पाकळ्या आहेत। आणि 2 चमच इतके मी शेंगदाणे घेतलेत, कारण ठेचा बनवायचा तर शेंगदाणे असलेच पाहिजे ठेच्यामध्ये। आणि लसूण थोडीशी जास्त घ्या, मला थोडं कमी घेतली मी, तर मी सजेस्ट करीन थोडी लसूण जास्त घ्या। आणि मी सर्व एकत्र फोडणीला दिलेलं आहे, काही असं टास्क नाही आहे तो मोठा। थोडेसे ते भाजून झालं सर्व आपली सामग्री की आपण त्याच्यामध्ये बोंबील टाकायचे। आणि मी मेन म्हणजे हिंग टाकणार आहे त्याच्यामध्ये, कारण हिंग आपल्या डायजेस्ट सिस्टमसाठी खूप चांगलं असतं। तर मी हिंग टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे। आणि मीठ आत्ता मी टाकणार नाही आहे, थोडीशी हळद टाकले। मीठ टाकायला घाई करायची नाही, कारण सुक्या मच्छीमध्ये ऑलरेडी मीठ असतं। आणि आपले बोंबील व्यवस्थित भाजून झाल्यावरती मी कोथिंबीर टाकून ते थंड झाल्यावरती खलबत्त्यात व्यवस्थित ठेचून घेणार आहे। माझा ॲक्च्युली खलबत्ता छोटा आहे, तुम्ही मिक्सरलाही लावू शकता, पण ते जरा जाडसरच वाटायचं, बारीक करायचं नाही। आणि थोडंसं मी एवढंच मीठ टाकलं, त्याच्यावरती मी मीठ टाकणार नाही आहे याच्यामध्ये, एवढ्या बोंबलामध्ये एवढंच टाकलं आहे। आणि वरतून थोडंसं लिंबू पिळायचं आंबटपणा येण्यासाठी। आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।